असदुद्दीन सलाहुद्दीन ओवैसी यांचा जन्म 13 मे 1969 रोजी झाला। हे एक भारतीय राजकारणी आहेत जे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM चे अध्यक्ष आहेत। ते एक भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभेतील हैदराबाद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे 4 वेळा खासदार आहेत। वर्षानुवर्षे रॉयल इस्लामिक स्ट्रॅटेजिक स्टडीज सेंटरद्वारे जगातील 500 सर्वात प्रभावशाली मुस्लिमांमध्ये त्यांची नियमितपणे यादी केली जाते। त्यांचे आजोबा अब्दुल वाहिद ओवैसी यांनी 18 सप्टेंबर 1957 रोजी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन या राजकीय पक्षाची पुनरावृत्ती केली। संसद रत्न पुरस्काराने सन्मानित, सतत विवादित भाषणाने चर्चेत असणारे AIMIM पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांच्या जीवनातील न ऐकलेल्या काही गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, माझ्यासोबत कॅमेरामन अब्दुल शेख। आपण पाहत आहे लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर। ओवैसी यांचे शालेय शिक्षण बेगमपेठ येथील हैदराबाद पब्लिक स्कूलमध्ये झाले। त्यानंतर हैदराबादमधील निजाम कॉलेज उस्मानिया विद्यापीठमधून बॅचलर आर्ट्समध्ये पदवी मिळण्यापूर्वी त्यांनी सेंट मेरीज ज्युनियर कॉलेज हैदराबाद येथे शिक्षण घेतलं। त्याने 1994 मध्ये विजय ट्रॉफीमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून दक्षिण विभागीय आंतरविद्यापीठ अंडर-25 क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केलं आणि नंतर त्याची दक्षिण विभागीय विद्यापीठ संघात निवड झाली। तो व्यवसायाने बॅरिस्टर आहे आणि त्याने लंडनमधील लिंकन्स इनमध्ये शिक्षण घेतलं आहे। त्याचा भाऊ अकबरुद्दीन ओवैसी हे तेलंगणा विधानसभेचे सदस्य आहेत आणि त्यात पक्षाचे प्रमुख देखील आहेत। त्याचा धाकटा भाऊ बहरुद्दीन ओवैसी हा एतमादाचा संपादक आहे। ओवैसी यांनी 11 डिसेंबर 1996 रोजी फरहीन ओवैसींशी लग्न केलं। या जोडप्याला 6 मुले आहेत, ज्यात 5 मुलींचा समावेश आहे। असदुद्दीन ओवैसी यांनी 1994 मध्ये आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय पदार्पण केलं। 1967 पासून त्यांचा पक्ष जिंकत असलेल्या 4 मिनार मतदारसंघातून निवडणूक लढवत त्यांनी त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धा पक्ष मजलिस बचाव तहरीकच्या उमेदवाराला 40,000 मतांच्या फरकाने पराभव केला होता। मतदारसंघातून निवडून आलेले प्रतिनिधी म्हणून ते विरासत रसूल खान यांच्यानंतर आले। 1999च्या निवडणुकीत त्यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी तेलुगू देसम पक्षाचे उमेदवार सय्यद शाह नूरुल हक कादरी यांना 93,000 मतांनी पराभव केला। या निवडणुकीत ओवैसी यांना 126,000 मते मिळाली होती। भारतीय संसदेच्या 15व्या अधिवेशनातील कामगिरीबद्दल ओवैसी यांना ऑक्टोबर 2013 मध्ये 2014चा संसद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। 2016 मध्ये तथाकथित इस्लामिक स्टेट दहशतवादी सेलच्या 5 सदस्यांना कायदेशीर मदत प्रदान केल्यानंतर ओवैसी यांना देशद्रोहासाठी अटकसुद्धा करण्यात आली होती। हैदराबादमधील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार टी राजासिंह यांनी सांगितले होते की ओवैसींच्या मतदारसंघातून 12 ISI दहशतवादी देखील पकडले गेले होते। ओवैसींवर दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा आरोपही त्यांनी त्यावेळी केला होता। लेखक सय्यद वसीम रिजवानी यांनी देखील ओवैसी यांच्यावर मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचा आरोप सुद्धा केला होता। दरम्यान ओवैसी यांनी भारत माता की जय ही घोषणा कधीही म्हणणार नाही असे वक्तव्य केल्याने ते मोठ्या वादातही सापडले होते। ओवैसी हे हैदराबाद आधारित डेक्कन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष देखील आहेत। ओवैसी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर ज्यांचे मूळ दिवंगत अल्हाज मौलाना अब्दुल वाहिद ओवैसी यांचे आहे। वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि वैद्यकीय सेवा या क्षेत्रात रुग्णालय हे कार्य करतं। रुग्णालयातील संशोधन कार्यक्रम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी राबवले जातं। नुकतेच हैदराबादमध्ये 2024 लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून असदुद्दीन ओवैसी हे AIMIM पक्षाचे उमेदवार असून त्यांच्या विरोधात भाजपची कट्टर हिंदुत्व विचारसरणीची माधवी लता उभी आहे। या ठिकाणी AIMIMला आपला बालेकिल्ला वाचवण्यात आणि पतंग उडवण्यात असदुद्दीन ओवैसी यशस्वी ठरणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरलं आहे। अशाच दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण पाहत रहा लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर।